शोभा, दरवाजा उघड. दरवाजा उघड शोभा. दीपक, सांग या माणसाला का निघून जायत ना. निघून जा इथून. जायला नाही आलेलो म्या. शोभा, दरवाजा उघड. बाळा दादा, आनंद दादा, तुम्ही अशा प्रकारे वहिनींना ओढून न्यायला नव्हतं पाहिजे. भीमभाऊ, असे चांगले विचार नाहीत यांचे की आपल्या बायकोला मान बी देतील आणि आपलं बोलणं मान्य करायला प्रयत्न बी करतील. आज जो तुम्ही त्रास दिलाय, जो अपमान केला आहे, तो मी कवाच नाही विसरणार. बघितलं, यो पोरगा ज्याला तुम्ही भीमराव भीमराव परत असताना यानं परत एक नवा गोंधळ तयार केलाय. काही गोंधळ केला नाहीये. यासनी जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. हा, बराबर केलं. पर त्या बराबर गोष्टी बाकीच्यासनी किती वाईट वाटू शकतात त्याचा काय विचार केला हाय? समजत नाही आहे की तुमच्यावर रागवू का तुमचं बोलणं ऐकू. तुम्ही जो माझा सन्मान केलाय त्याच्यानंतर थांबवल्यामुळे मी तुमच्यावर रागवू तर नाही शकत. पण तुम्ही जे पुरुषोत्तम काकांना आतमध्ये जाऊ दिलं, या गोष्टीचं समर्थन बी नाही केलं जात. हे बघ रमा, समजून घेण्याचा प्रयत्न कर. अंधाराच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक प्रकाशाच्या किरणांना आपण संधी दिली पाहिजे की त्यांनी पुढे जाऊन काहीतरी प्रकाशित करावं. अंधाराशी द्वेष करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. शोभा काकूंच्या आयुष्यामध्ये एवढ्या वर्षांपर्यंत अंधार राहिलाय आणि त्या अंधारामध्ये आज पुरुषोत्तम काकांच्या द्वारे एक प्रकाशाचा किरण आलाय. मग आपण त्यांना एक संधी नाही दिली पाहिजे? त्या दोघांना बोलायला वेळ द्या. कदाचित सर्व काही चांगलं होईल. पश्चाताप होईल तुम्हाला. मला तर नाही वाटत. परंतु तरी देखील असं काही झालं तर सामना कर. दीपक, दरवाजा उघड बाळा. दीपक, ऐकायला येत नाही, जा इथून. शोभा, दरवाजा उघड. शोभा, बोललो ना, जा इथनं. आई थांब, मी याला पळवूनच लावतो. दीपक, दीपक तू येतस थांब माझ्याजवळ. शोभा, दरवाजा उघड, नाहीतर मी दरवाजा तोडीन. बोलायचंय तुझ्या संग मला. महाराजांचा निर्णय भीमरावच्या विरोधात नाहीये, तर भीमरावच्या बाजूने आलेला आहे. महाराजांनी निर्णय घेतलाय की भीमराव इथेच राहणार. विनाश होताय, विनाश. लिहून देतो, या समाजाचा विनाश होताय. होय बाबा, तो काळ देखील पाहिला होता जेव्हा आमच्या समोर एका खालच्या जातीचा व्यक्ती मान खाली घालून चालायचा. आणि आता बघा, सगळेजण फिरून फिरून बोलतायत आम्ही पण भीमराव आहोत, आम्हाला गोळ्या मारा. बाबा, दादा, त्या भीमच्या चाळीबदली शोभा आहे ना, तिचा नवरा 12 वर्षांनी पुन्हा परत आलाय. मी माझ्या पत्नीला 25 वर्षांपासून बाहेर ठेवलाय. त्याच्याहून मोठी बातमी आई. आणि तू तर गप्पच बस. अभ्यास करून पहिला आला असतास तर आम्ही सर्वांना सांगितलं असतं की आमचा भाऊ पहिला आलाय. पण झालं काय? पास तर सोडूनच द्या. अरे नापास झालास तू. पराजय तर आपल्या त्या भीमराव कडून सगळ्याच बाजूने झाला.
काय बोलायचं आपण. अच्छा ऐका, तुम्ही दोघांनी मला एक गोष्ट सांगा की ज्या एवढ्या घटना घडल्या आहेत ना या दिवसात, त्यांना पाहून त्या भीमरावने आपल्या डायरीमध्ये काय लिहिले असेल? अहो बाबा, असं काय लिहिलं असेल? आनंदाच्या शब्दांमध्ये लिहिलं असेल त्याने की लोक त्याच्या नावाचा जय जयकार करतायत. एक काम कर, तू पण एक डायरी घेऊन ये. आपण देखील इतिहास घडवायचा. भीमरावच्या डायरीपेक्षा मोठी डायरी लिहायची. जा 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 जा, जा घेऊन ये लवकर. चांगलं वाटेल, आम्ही देखील इतिहास लिहू. उघड दरवाजा. ऐकायला येत नाही का? जा इथनं. माझ्या आईला त्रास होतोय. शोभा, दरवाजा उघड, नाहीतर मी हा दरवाजा तोडून टाकीन. बस, आता खूप झालं. आता अजून नुकसान नाही करू देणार मी तुम्हाला. तुम्ही आधीच आमच्या शोभा काकूंचं खूप नुकसान केलंय. आता दरवाजा तोडून पैशांचं नुकसान नाही करू देणार, परंतु शोभा काकूंच्या भावनांचं देखील नुकसान नाही होऊ देणार. निघून जा आता तुम्ही इथून. तुमच्याकडे एक संधी होती, तुम्ही नाही बोलू शकलात. जेव्हा दरवाजा उघडला जाईल तेव्हा बोलून घ्या. जर मनवू इच्छिता तर मनवा, पण गुन्हेगार होऊनच, नवरा होऊन नाही. नाही उघडते त्या दरवाजा. निघून जात. जेव्हा त्यांना वाटेल तुमच्याशी बोलायचं तेव्हाच बोलायला येईल, त्याआधी नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा काका, दबाव टाकून कोणतंही नातं परत नाही मिळू शकत. बाबा घेऊन आलो डायरी, बोला आता. तर महिपाल, लिह. आपण त्या भीमरावला गुन्हेगार बनवायचं. लिहिलेस? आणि त्या भीमराव सोबतच त्या बहुतांश लोकांना गुन्हेगार बनवायचे जे आम्ही भीम आहे, आम्ही भीमराव आहेत असं बोलत मुंबईच्या रस्त्याने फिरत असतात. लिहिलेस? होय बाबा. काय बोलत होते ते? आम्ही भीम आहोत, आम्ही भीम आहोत. तर मारा त्यांना, घायाळ करा. अरे लिहिले की नाही? लिहितोय बाबा. लिहिले? होय बाबा. वा बाबा वा, काय विचार आहेत. हा, अद्भुत. उत्कृष्ट उत्कृष्ट लिहायला सांगतो ना मी. होय बाबा. चांगलं आहे. लिह. उद्ध्वस्त करून टाकू आम्ही. ते सगळेच्या सगळे स्वतःला भीमराव समजत आहेत ना, त्या सर्वांची शिक्षा आम्ही त्या भीमरावला देणार. लिह. शिशुपाल, तू काठ्या उचल आणि सर्वांना तयार कर. जा 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 जा, चल 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 चल. चला. महिपाल, तू या डायरीला सांभाळून ठेव, ठीक आहे? होय बाबा. आणि एक काम कर, जा माझ्यासाठी एक अप्रतिम चहा बनवून आण. जा. होय बाबा. आता जेव्हा काकूंची इच्छा असेल तेव्हाच तुमचं बोलणं होईल. जा आता. शोभा काकी, दरवाजा उघडा. कोण? मी रमा आहे.
काकू, तुम्ही रडू नका. शांत व्हा. पळून गेलेला नवरा परत आलाय ह्याला केवळ एका घटनेसारखे पहा, कोणत्या तरी वादळासारखे नाही. आणि कोणतीही घटना आपल्या मेंदूमध्ये आपण साठवत राहू ना, तेवढीच त्याची दाहकता वाढत राहते. तर जास्त विचार करू नका याबद्दल. आणि आई, जर तुला वाटत नसेल ना, तर हा दरवाजा त्या माणसासाठी कधीच नाही उघडणार. मी इथनं कवाच नाही जाणार. मग मी मेलो तरी चालल, उपाशी तापाशी राहीन, पण जवळ शोभाला नाही भेटत मी इथनं कवाच नाही जाणार. काका, आता नाटक नका करू. शोभा माझं आई. माझ्या आईशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. हो, बरोबर बोलतोय तो. तुम्हाला शोभा काकूंशी बोलण्याची संधी दिली होती, परंतु बोलणं नाही झालं. त्यांना तुमच्याशी नाही बोलायचं. परंतु आता प्रयत्न त्यांच्याशी बोलण्याचा नाही, तर बोलण्यासाठी त्यांना तयार करण्याचा प्रयत्न करा. काकू, तुम्हाला भाजी आणायची होती ना, तुम्ही जा. ठीक आहे, जवळ शोभा संग बोलत नाही म्या इथनं नाही जाणार. ऐकलं तुम्ही? ऐकलं? तुमचा पोरगा पुरुषोत्तमला ज्ञान देत होता. तो पळून गेला तर गुन्हेगार आहे. तुम्हाला तर कधी नाही दिलं, तुम्हाला तर कधी नाही बोलला, तर तुम्ही बी गुन्हेगार आहे. कायद्याने विचार करायचा तर तुम्ही बी तर पळूनच गेला आहेत. होय, तो पळून लांब निघून गेला आणि तुम्ही जवळ लावून लांब पळताय. तर मग सांगा, लय मोठा गुन्हेगार कोण आहे? म्या हाय, म्या हाय जिजाबाई. म्या एवढ्या वरीच तुझी काळजी घेतली, तुझी साथ दिली, मर्यादित राहिलो. पण ही गोष्ट तुला कवाच समजली नाही. आणि तुला तर मी आता सांगून सांगून मी थकलो आहे. कारण मला नाही वाटत की आता तुला समजवण्याची काही गरज आहे. कारण तू समजवण्याच्या बाहेर निघून गेली आहेस, खूप लांब निघून गेली आहेस. काय आहे ना जिजाबाई, जो माणूस आपलं आयुष्य स्वतःच्या नियमानुसार जगतो, विचार करतो, त्याला आमच्या सैन्यात आत्मसन्मान बोलतात. पर तू तर जिजाबाई जिजाबाई आता ना तुझ्या मनात येईल तसं कर, तुला समजेल तसं तू कर. मी तुला थांबवणार नाही, कवाच नाही थांबवणार. आणि खरं बोलू तर एक नवरा, बाप, सासरा बनवून लय जगलो. आता शिल्लक राहिलेलं आयुष्य तुझा गुन्हेगार बनून जगतो.
एक म्हातारा माणूस, तुझा नवरा, तुझ्या पुढं आत्मसमर्पण करतोय. दादा, हे काय करताय तुम्ही? काही नाही मीरा, मी जिजाबाईला बोलत होतो की ह्यो कृता लय लहान झाला आहे नाही, वाटतंय मला की जाड झालोय मी. दादा, म्या माहित केलं आहे की एक वैद्य आहे ज्यांची मानसिक स्थिती चांगली नसते, त्यांचा उपचार करतात. एकदा जिजाबाईला दाखवून येऊ की? होय. ए म्हातारे, तुझं तोंड चांगलं नाहीये तर आधी जाऊन असा वैद्य शोध जो तुझं तोंड चांगलं करल, नंतर मला घेऊन जा. येडी म्हातारी. मीरा, माफ कर तिला. येडी हाय काय बी बोलत राहतीय. लय वर्षापासून ओळखते मी तुम्हाला. काय लपत आहे तुम्ही माझ्याकडनं? म्या तुझ्याकडं काय लपवीन, आणि म्या कुठली गोष्ट तुझ्याकडून लपवली आहे आतापर्यंत? खोटं नाही बोलू शकत तुम्ही. नाही येत तुम्हाला खोटं बोलायला. ज्या माणसानं आयुष्यभर संघर्ष केला असेल, ज्यानं सतत दुसऱ्यांबद्दल विचार केला असेल, तो जाड कसा होऊ शकतो? तो आपल्या कुर्त्याचं नाप कसं काय घेऊ शकतो? एवढी समजत हाय मला. जेव्हा जिजाबाई तयार होईल वैद्याकडे जायला, तेव्हा मला सांगा तुम्ही. माझी शंका विश्वासात बदलत आहे आता. काही जिजाबाई वेडी नाहीये. बाबा, ही लोक आहेत ना, ऐका रे, तुमच्यामधले कोण कोण होते त्या दिवशी जे त्या भीमरावच्या समर्थनामध्ये घोषणा देत होते की आम्ही भीम आहे, आम्हाला गोळ्या घाला, आम्ही भीम आहे, आम्हाला गोळ्या घाला? कोण कोण होते? आम्ही समधीच बोलत होतो. आम्ही समधीच बोलत होतो. दुसऱ्याला अच्छा, ऐकलं मुलांनो? हे सर्वच्या सर्वच बोलत होते आम्ही भीमराव आहोत, आम्हाला गोळ्या घाला. उत्तम आहे. अच्छा, तसे तुमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठ्याने कोण देत होते? म्या ओरडत होतो मोठ्यानं की म्या बी भीमराव हाय. अच्छा, खूप प्रिय समर्थक दिसत आहेस तू भीमरावचा. तसे काय बोललास तू? काहीच ऐकायला आले नाही. ऐकले काही मुलांनो? नाही बाबा. नाही बाबा. जरा जवळ येऊन पुन्हा जोराने बोल ना, ते मला ऐकू आले नाही. ये. हा, जरा मोठ्याने बोलून दाखव. काय बोलत होतास तू? म्या मोठ्याने बोलत होतो की म्या पण भीमराव आहे, मी पण भीमराव आहे, मी पण भीमराव आहे. मारा गोळी मला. अरे तोंड काय बघताय? मारा याला.